नमस्कार मित्रांनो. एका शहरावर घोंगावणारं ते भयंकर संकट ह्या कथेचा हा भाग दुसरा आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट ह्या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी पाहावा. ह्या कथेच्या सर्व भागांच्या व्हिडिओची लिंक ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू. पंखांच्या विस्तारावरून आणि पांढऱ्या फट्ट अंतरपंखांवरून ते घुबडच आहे हे चाणाक्ष अघोरींनी ओळखलं. त्या घुबडाच्या मागोमाग काही कावळेही होते. त्यांची कावकाव ऐकू येत होती. हे पाहताच त्या अघोरीची मुद्रा भयानक क्रोधित झाली. हाताच्या मुठी आवळून त्याने त्रिशूळ हातात घेतला आणि तो वेगाने शहरात शिरत त्या घुबडाचा पाठलाग करू लागला. ते घुबड आणि कावळे उगाचच फिरत आहेत असे वाटत नव्हते. ते एका विशिष्ट दिशेने जात होते. अघोरी आता चांगलाच क्रोधित झाला होता. वाऱ्याच्या वेगाने तो अंतर कापत होता. आपली नजर त्या भयानक पक्ष्यांवरून किंचितही ढळू न देता तो धावत होता. आता ते घुबड आणि कावळे शहराच्या चांगलेच आत पोचले होते. आता जवळजवळ रात्रीचा 1 वाजून गेल्याने शहरात स्मशान शांतता होती. घुबडाच्या मागे आता 500-700 कावळे होते आणि अचानक एके ठिकाणी नजर वरती ठेवून धावणाऱ्या अघोरीचा पाय घसरून तो धपकन खाली पडला आणि त्या 5-7 सेकंदात त्या विचित्र पक्ष्यांनी डाव साधला. त्या 5-7 सेकंदात ते कावळे विभागले, पण ही बाब अघोरीच्या लक्षात आली नाही. तो पुन्हा उठून त्या पक्ष्यांचा पाठलाग करू लागला, पण त्याला माहीत नव्हतं की तो आता कावळ्यांच्या एका टोळीचाच पाठलाग करत आहे. ते चाणाक्ष पक्षी त्या अघोरीला शहरभर फिरवून पुन्हा अरण्याकडे घेऊन गेले. ते पाहून तो अघोरी भलताच खुश झाला. त्या भयानक शक्तीचा डाव आपण उधळून लावला ह्या जाणीवेने तो अघोरी भलताच चेकाळला. अरण्यात शिरणाऱ्या त्या कावळ्यांना पाहून विजयी हास्य करत तो अघोरी जाऊन त्या पिंपळाच्या खोडाला टेकून बसला. इकडे त्या अघोरीला चकमा देऊन शहरात थांबलेले त्या भयानक कावळ्यांचं एक टोळकं एका विशिष्ट दिशेने जात होतं. आता मात्र त्यांची कावकाव पूर्णतः थांबली होती. ते कावळे जणू भारावल्यासारखे होऊन लयबद्ध पद्धतीने उडत शहराच्या बाह्य भागात असणाऱ्या एका विशाल सदनिकेकडे चालले होते आणि सदनिकेजवळ पोचताच कंपाऊंडच्या बाहेर एका बाजूला असणाऱ्या विशाल वटवृक्षावर ते विराजमान झाले. त्यातले 8-10 कावळे आता समोरील एका इमारतीच्या एका विशिष्ट खिडकीजवळ जाऊन आत डोकावू लागले आणि क्षणात परत येऊन ते पुन्हा त्या झाडावर येऊन बसले. पुढील काही क्षण त्या सर्व कावळ्यांची विलक्षण कावकाव ऐकू आली. जणू ते काहीतरी चर्चा करत होते आणि पुढील क्षणाला त्यांची ती कावकाव थांबून वातावरण पुन्हा शांत झालं. आता ते 100-200 कावळे अलगद उडत मुख्य रस्त्याकडे आले. रस्ता निर्जन होता. एक एक करत त्या कावळ्यांनी त्या निर्जन रस्त्यावर फेर धरला आणि वर्तुळकार उडत ते आता एकमेकांच्या अगदी जवळ येऊ लागले. ती छोटीशी वावटळ आता एक रूप होत एक आकार घेऊ लागली. एक मानवी आकार, एका तरुणीचा आकार. आता तिथे एक तरुणी उभी होती. तिशीच्या आसपासची ती तरुणी अत्याधुनिक पेहरावात आता एका अपार्टमेंटच्या गेटकडे सरकू लागली. आकार मानवी असला तरी हालचाल मात्र मानवी मुळीच नव्हती. तिची भेदक नजर कशाचा तरी वेध घेत होती. यंत्रवत चालत ती तरुणी आता अपार्टमेंटच्या गेटवर आली. तिने हातानेच गेटची कडी वाजवली. आत बसून पेंगणारा वॉचमन खडबडून जागा झाला. अरे प्रेरणा मॅडम, आज बहुत लेट, असे म्हणून तो वॉचमन गेटच्या दिशेने सरसावला. त्यानं गेट उघडून तिला आत घेतलं. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ती तरुणी तडक अपार्टमेंटकडे निघाली. तिचे डोळे आता एका आसुरी आनंदाने चमकत होते. ती लिफ्टच्या बाजूने असणाऱ्या जिन्यातून वरती जाऊ लागली. एके ठिकाणी थांबून तिने आपल्या काखेतली पर्स खाली ठेवली.
केस अस्ताव्यस्त केले आणि ती पुन्हा जिना चढू लागली. 3 मिनिटात ती 12 मजले चढून आली. तिचा श्वास फुलण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात ती श्वासच घेत नव्हती, कारण जे डोळ्याला दिसत होतं ते एक आवरण होतं, एक आभास होता. आपलं भयानक इप्सित साध्य करण्यासाठी त्या सैतानी शक्तीने तयार केलेला एक आभास. आता ती तरुणी एका विशिष्ट फ्लॅटच्या दरवाजावर उभी होती आणि तिने दरवाजा वाजवला. 1.5-2 मिनिटे वाट पाहिल्यावर दरवाजा उघडला गेला. आतून एक स्त्री डोकावून पाहत म्हणाली, "अगं प्रेरणा, एवढ्या रात्री? आणि दरवाजा काय वाजवतीयस? बेल वाजवायची ना. ये आत ये." "अहो दीदी, आज झोपेत अचानक नाक गच्च झालं सर्दीनं. माझ्याकडे औषध सुद्धा नाहीये, म्हणून आले." आपला भेसूर आवाज शक्य तेवढा मानवी करण्याचा प्रयत्न करत ती तरुणी उद्गारली, "हो ग, आवाज भलताच बिघडलाय तुझा. तू थांब मी टॅबलेट्स घेऊन येते. आणि हो, रक्षा झोपलीये बघ सोफ्यावरच, तिच्याकडे जरा लक्ष दे." असे म्हणत ती महिला एका खोलीकडे गेली. आता ती तरुणी सोफ्यावर झोपलेल्या त्या चिमुरड्या मुलीकडे वळाली. तिच्या चेहऱ्यावर एक आसुरी हास्य उमटलं. तिचे भक्ष्य तिच्या टप्प्यात होतं. ती चिमुरडी मुलगी आज टीव्ही पाहत सोफ्यावरच झोपी गेली होती आणि त्यामुळेच या सैतानी शक्तीला हा कांगवा करावा लागला होता. पुढच्याच क्षणाला त्या हॉलमध्ये एक भयानक हास्य उमटलं आणि ती तरुणी काळ्या धुरात परावर्तित झाली. त्या धुरातून एक एक करत शेकडो कावळे बाहेर येऊ लागले. त्या आवाजाने ती चिमुरडी मुलगी जागी झाली. तिला काही समजण्याच्या आत ते असंख्य कावळे तिच्यावर तुटून पडले. असीम वेदनेने आणि भीतीने ती मुलगी किंचाळू लागली. तिची आई सुद्धा आता खोलीतून बाहेर आली आणि समोरील दृश्य पाहून ती महिला जणू जागीच गुठली आणि बेशुद्ध झाली. पुढील 2-3 मिनिटात रक्तबंबाळ झालेली ती चिमुरडी पोर सोफ्यावर निश्चित पडली. त्या सैतानी कावळ्यांनी टोचून टोचून त्या छोट्या गात्राची जणू चाळण केली होती आणि हॉलच्या उघड्या खिडकीतून अगदी बेमालूमपणे बाहेर पडत ते कावळे अरण्याच्या दिशेने निघून गेले. इकडे दुसऱ्या दिवशी आपल्या गावाहून शहराकडे यायला निघालेल्या प्रतापला कॉन्स्टेबल पिसाळ्याचा फोन आला. त्याने प्रतापला शहरात घडलेल्या त्या आणखी एका लहान मुलीच्या विचित्र मृत्यूबद्दल कल्पना दिली. प्रतापने फोन करून सब इन्स्पेक्टर आणि काही कॉन्स्टेबल्सना तिथे पोचून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान प्रताप शहरात पोचला. चौकीवर न जाता तो थेट त्या घटनास्थळी पोचला. फ्लॅट पिवळ्या फितीने सील करण्यात आला होता. 2 कॉन्स्टेबल तिथे तैनात होते. मृतदेह केव्हाच पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. हाताने पिवळी फीत उंचावून काहीसा झुकून प्रताप फ्लॅटमध्ये शिरला. आत सर्वत्र काळसर रंगाची राख पसरली होती आणि काही काळे पंख सुद्धा विखुरलेले दिसत होते. थोडे आत आल्यावर त्याची नजर त्या सोफ्यावर पडली. बेज कलरचा तो लेदर सोफा रक्तानं माखला होता. अस्ताव्यस्त उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या जागोजागी दिसत होत्या. लेदर सोफा असल्याने रक्त आत शोषलं न जाता जागीच गोठून गेलं होतं. रक्ताच्या छोट्या थेंबांच्या गुठळ्या झाल्या होत्या. ते भयानक दृश्य पाहून प्रताप तडक फ्लॅट बाहेर आला. त्या मृत मुलीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं आणि ती महिला अजूनही बेशुद्धच होती. प्रतापला ही माहिती बाहेरील कॉन्स्टेबलकडून मिळाली. त्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत प्रताप थेट हॉस्पिटलकडे जायला निघाला. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर समजलं की मुलीची आई अजूनही बेशुद्धच आहे. जबर मानसिक धक्क्याने ती महिला कोमा सदृश्य अवस्थेत होती. सकाळपासूनच डॉक्टर तिला शुद्धीवर आणण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते, पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे ती केव्हा शुद्धीवर येईल हे डॉक्टर सुद्धा खात्रीशीर सांगू शकत नव्हते. काहीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर कळवा, असे सांगून प्रताप आता चौकीवर निघाला. पुढील अर्ध्या तासात चौकीवर पोचून प्रतापने पंचनामा आपल्या नजरेखालून घातला. त्याने त्या फ्लॅटमध्ये प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींव्यतिरिक्त त्यात काहीही विशेष नव्हतं. शेजाऱ्यांच्या चौकशीच्या नोंदीही त्याने तपासल्या, पण काही विशेष आढळलं नाही.
विशेष म्हणजे ती महिला बेशुद्ध पडण्याआधी जीवाच्या आकांताने किंचाळली होती, पण तिचा आवाज कोणत्याही शेजाऱ्याने ऐकला नव्हता. प्रतापने घटनास्थळी पंचनाम्यासाठी गेलेल्या टीमकडेही चौकशी केली, पण त्यातूनही काही हाती लागलं नाही. कॉन्स्टेबल जाधवांनी त्या अघोरीला सकाळी त्या अपार्टमेंट भोवती घिरट्या घालताना पाहिलं होतं, पण त्याचा या प्रकरणाशी कितपत संबंध असेल याबाबत ते साशंक होते. शिवाय कडक स्वभावाचा प्रताप अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही, उगाच आपल्यावर चिडेल या विचाराने त्यांनी प्रतापला ही बाब सांगितली नाही. आधीच एका मुलीचा मृत्यू गूढ बनून राहिला असताना या दुसऱ्या घटनेने प्रताप काहीसा हैराण झाला. या केसमध्ये त्या मुलीच्या आईचे शुद्धीवर येणे फार महत्वाचे होते, कारण त्या फ्लॅटमध्ये उपस्थित असणारी आणि जिवंत असणारी ती एकमेव व्यक्ती होती. ह्या भयानक मृत्यूचं कोडं सुटणार होतं की हा विचित्र गुंता आणखीच वाढत जाणार होता हे सर्वस्वी येणाऱ्या काळावर अवलंबून होतं. पण या आणि मागील केसमध्ये कुठे ना कुठे त्या कावळ्यांचा संबंध आहे हे प्रतापच्या लक्षात आलं होतं. दुपारी 1:30 वाजता इलेक्ट्रिक बेलच्या खणखणाटाने एकच गलका उसळला. चिमुरडे जीव बडबड करत आनंदाने बाहेर पडत होते. ही शाळा सुटायची वेळ होती. व्हरांड्यात सगळ्या मुलांची जणू जत्राच भरली होती. शाळेचा स्टाफ आणि काही शिक्षक मोठ्या कष्टाने हे छोटं वादळ आवरत एक एक मुलाला त्याच्या ठरलेल्या बसच्या हिशोबाने एका रांगेत उभे करत होते आणि बस येईल तसे ती रांग गेट बाहेर उभ्या बसकडे रवाना करत होते. त्यात छोटी साक्षीही मस्ती करत आपल्या बसची वाट पाहत रांगेत उभी होती आणि तिची बसही आली. छोटी पावले उचलत ती गेट बाहेर आली. एक एक करत मुले बसमध्ये चढत होती. तिथे उभा एक हेल्पर मुलांना बसमध्ये चढण्यास मदत करत होता. साक्षी बाहेर आली खरी, पण तिला कुणीतरी हाक मारल्यानं ती बावरली. आजूबाजूला पाहता तिला शेजारच्या फुटपाथवर कुणीतरी दिसलं. तिथे एक महिला उभी होती. अंदाजे 35ची ती महिला साक्षीला हाका मारत होती, आपल्या जवळ बोलवत होती. साक्षीने तिला पाहता क्षणीच ओळखलं. छाया मावशी असे ओरडत साक्षी तिच्याकडे धावली आणि त्या महिलेच्या जवळ जाऊन त्या महिलेशी बोलू लागली. इतक्यात मागून आलेल्या त्या हेल्परने साक्षीला जवळजवळ ओढतच बसकडे नेलं. काहीशी वैतागलेली साक्षी नाईलाजानं बसमध्ये चढली. अर्ध्या तासात जेव्हा बस साक्षीच्या अपार्टमेंटजवळ पोचली तेव्हा साक्षीची आई साधना बसची वाट पाहत फुटपाथवर उभीच होती. बसमधून उतरलेल्या साक्षीचा हात पकडून ती चालू लागली. एवढ्यात मागून बसच्या हेल्परने साधनाला आवाज दिला. तसे साधना त्याच्या जवळ गेली. पुढील 3-4 मिनिटांच्या संभाषणानंतर साधनाचा चेहरा काहीसा गंभीर झाला. साक्षीचा हात पकडून ती अपार्टमेंटच्या दिशेने चालू लागली. सायंकाळचे 6 वाजून गेले होते. अपार्टमेंट भोवती हल्ली जरा जास्तच कावळे जमू लागले होते. साधनासह अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना हे जाणवलं होतं. साधना एक सारखी दुपारी हेल्परने सांगितलेल्या त्या गोष्टीचा विचार करत होती. दुपारी झोपलेली साक्षी आता उठून बाहेर आली आणि डोळे चोळत ती सोफ्यावर येऊन बसली. तिला तोंड धुवायला सांगून साधनाने तिला डायनिंग टेबलवर बसवलं आणि तिच्यासाठी चॉकलेट पावडर टाकून ती दूध घेऊन आली. दुधाने भरलेली सिपर बॉटल साक्षीसमोर ठेवून साधना साक्षीसमोरच्या खुर्चीत बसली. एव्हाना एक कावळा हॉलच्या खिडकीत येऊन तो एकटक त्या दोघींकडे पाहत होता. साक्षी अधूनमधून तो कावळा पाहत असली तरी साधनाचं मात्र त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं आणि साधना बोलू लागली. काय मग साक्षी, आज स्कूलमध्ये धमाल केलीस की नाही? हो केली, दुधाचा आस्वाद घेणारी साक्षी उत्तरली. आणि स्कूल सुटल्यावर कुणाकुणाला भेटलीस? साधनाने सरळ विषयाला हात घातला. या अनपेक्षित प्रश्नाने साक्षी काहीशी गोंधळली. मग स्वतःला सावरत ती दब्या आवाजात बोलू लागली. आज ना मी जाऊ दे, मी नाही सांगू शकत मम्मा. काय साक्षी, काय सांगू शकत नाही? मम्माशी पण बोलणार नाही का? साधना उत्सुकतेने म्हणाली. नाही मम्मा, तसं नाहीये, पण छाया मावशीने मला सांगितलंय की मी भेटले हे कुणाला सांगू नकोस.
निरागस साक्षी बोलून गेली. तिच्या ह्या वाक्यावर साधना गोंधळली आणि तिने विचारलं, अगं कोण छाया मावशी? अगं आपली छाया मावशी मम्मी, तू विसरलीस का तिला? ती नाही का गावी असते, तीच ती, साक्षी म्हणाली. हे ऐकून साधना जणू जागीच गोठली. पुढचे काही क्षण साधना जणू पुतळा बनून स्तब्ध बसून होती. छाया ही साधनाच्या गावी तिच्या शेजारी राहणाऱ्या वसंताची बायको. 2 वर्षांपूर्वी तिच्या बाबतीत एक घटना घडली होती. एके दुपारी किरकोळ कारणाने तिच्या घरी काही वाद झाला आणि छायानं आपल्या खोलीत जाऊन स्वतःला पेटवून घेतलं होतं आणि तिचा जागीच मृत्यू झाला होता. साधना तेव्हा इथे शहरात होती. तिच्या आईने फोन करून ही दुःखद बातमी साधनाला सांगितली होती. छाया, वसंताची बायको? ती तर 2 वर्षांपूर्वी देवाघरी गेली. मग साक्षीला कुठून दिसली ती? हे काय आहे? साधनाच्या डोक्यात विचार चमकून गेले. छाया आता जिवंत नाही हे साक्षीला ठाऊक नव्हतं. साक्षीला नक्की तीच दिसली की आणखी कोण, साधनाला ही खात्री करायची होती. तसे आपल्या तंद्रीतून बाहेर येत साधना म्हणाली, अगं बाळा, ती तर गावी असते. तू दुसऱ्या कुणाला पाहिलं असशील. नाही मम्मा, ती छाया मावशीच होती. गालावर मोठा तीळ सुद्धा होता तिच्या. ती मला जवळ बोलवत होती आणि ती तुझ्याबद्दल पण विचारत होती, साक्षी म्हणाली. ज्या आत्मविश्वासाने साक्षी बोलत होती ते पाहून साधनाचे हातपाय लटलट कापू लागले. आवेगाने उठत ती साक्षीजवळ पोचली. तिला छातीशी कवटाळत ती बोलू लागली, असं कुणीही बोलावलं तरी जायचं नाही बाळा. ऐकशील ना मम्माचं? ओके मम्मा, साक्षी म्हणाली. सिपर बॉटलमधलं दूध संपवून साक्षी आता सोफ्यावर जाऊन बसली. ती आता तिच्या मामाने आणलेली भावली घेऊन खेळू लागली. साधना मात्र या धक्क्यातून सावरली नव्हती. ती अगदी हतबल होऊन साक्षीकडे पाहत तिथेच उभी होती. इकडे दुपारच्या कडक उन्हात तो अघोरी त्या विशाल नदी पात्रात बसून होता. वाळू तापून जणू लाभारस बनली असली तरी त्याला त्याचं भान नव्हतं. निरभ्र आकाशाकडे पाहत तो विचार करत होता, हेच का माझं इथे येण्याचं उद्दिष्ट? माझ्या गुरूंनी त्या निश्चित मुहूर्तावर मला या नदीकाठी येऊन थांबण्यास सांगितलं होतं, ते यासाठीच का? पण मग त्यांनी मला पूर्ण कल्पना का नाही दिली? ही जी काही अभद्र गोष्ट मला इथे आल्यावर काही दिवसात जाणवायला लागली आहे, तिचा नायनाट करणं हेच ते उद्दिष्ट असावं. पण मला असं ठरवता येणार नाही. गुरु भुरुनाथ बाबांना बोलावून विचारायलाच हवं. हो, हेच करायला हवं. काहीशा निर्धाराने तो उठला आणि ताड ताड पावले टाकत तो आता किनाऱ्याला जाऊन नदी पलीकडील त्या सुकलेल्या पिंपळाच्या खोडाला टेकून बसला. 2 दिवस झाले तरी तो अघोरी जागचा न हलता त्या पिंपळाच्या खोडाला टेकून तसाच बसून होता. त्याची ध्यानमुद्रा लागली होती. मनातल्या मनात अविरतपणे तो आपल्या गुरूंचा, गुरुनाथ बाबांचा धावा करत होता. पण 2 दिवस होऊनही गुरूंनी त्याला दर्शन दिलं नव्हतं. अखेर तो उठून उभा राहिला. राख फासलेला आपला कृशदेह सांभाळत, डोक्यावरील जटांची पुरचुंडी बांधत तो जोराने किंचाळू लागला. त्याच्या त्या किंचाळण्यात हृदय भेदून टाकण्याची ताकद होती. त्या आरोळीने भोवतालच्या अरण्यात जणू स्पंदनं उठू लागली. पायाखालची धरा जणू कंपन पावू लागली. असीम वेदना हा त्या आरोळीचा गाभा असावा. थरथरता देह सांभाळत तो मोठमोठ्याने ओरडू लागला, बाबा, तुम्ही माझ्या हाकेला का धावून येत नाही आहात? माझं काही चुकलंय का गुरुवर्य? मी आजवर आपला प्रत्येक आदेश पाळत आलोय. मला असं एकट्याला सोडू नका. मला तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे बाबा. माझ्या हाकेला प्रतिसाद द्या. मला वाट पाहायला लावू नका. इतके बोलून तो अघोरी अचानक अबोल झाला. स्वतःचीच जणू तो फसवणूक करत होता. मागील 2 दिवसांच्या आराधनेनंतरही भोरानाथ बाबा प्रकटले नव्हते. ह्याचा अर्थ ते आता हयात नाहीत हे त्याच्या चाणाक्ष मनाने जाणलं होतं आणि म्हणूनच तो अतीव दुःखाने किंचाळला होता आणि मनाशी काहीतरी ठरवून तो पुटपुटू लागला, प्रेतात्मा आमंत्रण. हो, प्रेतात्मा आमंत्रण. हाच मार्ग आहे. आता हाच मार्ग आहे. मला शव लागेल. मला एक मानवी शव लागेल आणि ते सुद्धा आजच्या आज.
अशी बडबड करत तो आता त्या विशाल नदीपात्रात उतरला. त्याचा रोख आता शहराकडे होता. इकडे काही दिवसांपासून घडत असणाऱ्या विचित्र घटनांनी साधना आता काहीशी चिंताग्रस्त राहू लागली होती. आधी त्या सायंकाळी खिडकीत बसलेलं ते घुबड, तेव्हापासून अपार्टमेंटच्या अवतीभोवती घुटमळत राहणारे कावळे आणि आता साक्षीला मृत पावलेल्या छायाचे झालेले दर्शन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी समान दुवा असावा असा तिचा कयास होता. पण हे जे काही घडतंय ते नेमकं का आणि कशासाठी या बाबतीत मात्र ती पूर्णतः अनभिज्ञ होती. साक्षीचं वागणंही हल्ली काहीसं चमत्कारिक होऊ लागलं होतं. कधी नव्हे ती साक्षी चिडचिड करू लागली होती. कधीतरी एकटीच आपल्या खोलीत बसली असता ती कुणाशी तरी बोलू लागली होती. हल्ली ती साधनाशी खूपच खोटंही बोलू लागली होती. या साऱ्या प्रकारामुळे साधना चिंतित तर होतीच, पण काहीशी घाबरूनही गेली होती. तिने याबाबत एकदा सचिनशी बोलण्याचं ठरवलं. एके सायंकाळी साक्षी खाली पार्किंगमध्ये खेळायला गेली असता संधी पाहून साधनाने सचिन समोर तो विषय काढला. अहो, मी काय म्हणते, साक्षीची काळजी वाटते मला. हल्ली काहीशी विचित्र वागायला लागली आहे ती, आणि काही दिवसांपासून मला थोडं विचित्रच वाटतंय. म्हणजे नक्कीच सांगता येत नाहीये मला, पण असं वाटतंय की काहीतरी घडणार आहे, काहीतरी विपरीत असं. चहाचा घोट घेत मोबाईल पाहत बसलेला सचिन साधनाच्या वाक्यांनी काहीसा दचकला आणि मग किंचित हसून म्हणाला, अगं, या वयात मुलांच्या स्वभावात हळूहळू बदल घडत जातो, त्यामुळे कदाचित विचित्र वागत असेल ती. एवढी काय काळजी करतेयस? आणि तुला नेमकं काय विचित्र वाटतंय ते जरा मोकळेपणाने सांगशील? सचिन म्हणाला. तसे पुढील 10 मिनिटात साधनाने सचिनला मागील काही दिवसात घडलेल्या त्या विचित्र घटनांबद्दल कल्पना दिली. यावर मात्र सचिन अगदी खळखळून हसला आणि म्हणाला, काहीतरीच काय साधना, उगीचच 3 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणून नसते कयास बांधू नकोस. तसं काहीही नाहीये. आणि कमॉन यार, तू केव्हापासून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? तसं नाही हो, पण काहीतरी होणार आहे. नक्की मला नीट सांगता येत नाहीये, पण मला फार काळजी वाटतेय, साधना म्हणाली. काही होत नाही ग, उगाच टेन्शन घेऊ नकोस, असे म्हणत सचिनने हातातील चहाचा कप खाली ठेवला आणि तो उठून टीव्ही चालू करत सोफ्यावर जाऊन बसला. इकडे शहरात शिरलेला तो आघोरी दिवसभर इकडे तिकडे भटकत होता. त्याला एक मानवी शव हवं होतं, आणि तेही मागील 24 तासात मरण पावलेल्या माणसाचं. तो यावेळी एक अनोखी साधना करणार होता. मानवी शवाचा वापर करून शवसाधना करता करता तो आपल्या गुरूंचा प्रेत आत्माही निमंत्रित करणार होता. ही काही त्याच्यासाठी नवीन गोष्ट नव्हती, पण यासाठी मागील 24 तासाच्या आत मृत पावलेल्या व्यक्तीचं शरीर मिळणं गरजेचं होतं. एकदा का मृत शरीर मिळालं की पुढील 2-3 तासात त्याला आपलं ध्येय गाठता येणार होतं. शहरात फिरता फिरता सायंकाळी 6च्या सुमारास तो एके ठिकाणी पोचला. ती एक दफनभूमी होती. तिथे काही लोक मिळून एक खड्डा खणत होते. कुणाला तरी दफन करण्याची तयारी चालू होती. आघोरीच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं, पण त्याला वाट पाहावी लागणार होती. आणि तेवढ्यात शहराकडून दफनभूमीकडे येणाऱ्या त्या रस्त्यावर त्याला माणसांची गर्दी दिसली. ते लोक दफनभूमीकडेच येत होते. मृत व्यक्तीला घेऊन येणारी ती अंत्ययात्रा होती हे ओळखून आघोरी क्षणार्धात तिथून गायब होत टेकडीवजा जंगलाच्या झाडीत जाऊन लपून बसला. पुढील 2-2.5 तास तो तिथे स्तब्ध बसून होता. 8-8:30 होता होता सर्व लोक तो मृतदेह दफन करून दफनभूमी सोडून निघून गेले. तरीही त्या आघोरीने घाई न करता थांबण्याचं ठरवलं. 12-12:30च्या सुमारास आकाशात काळे कुट्ट ढग जमू लागले. तुफान जोराचा पाऊस येणं त्या आघोरीसाठी जमेची बाजू होती, कारण मुसळधार पावसात त्या दफनभूमीकडे कोणीही भेटणार नव्हतं आणि त्याला आपलं इप्सित साध्य करता येणार होतं. दमदार पावले टाकत आघोरी त्या दफनभूमीकडे सरसावला. पावसाला सुरुवात झाली नसली तरी ढगांचा गडगडाट आणि विजेचा थैथयाट चालू झाला होता. तो आघोरी दफनभूमीत शिरताच जणू एक द्वंद्व सुरू झालं.
दफनभूमीत आजपर्यंत दफन केलेल्या हजारो लोकांचे प्रेतात्मे जणू तिथे गोळा झाले होते. त्या अघोरीला दफनभूमीच्या आत येण्यापासून ते रोखत होते. आघोरीच्या अवतीभोवती आता सळसळीचा, गुरगुरण्याचा आणि चित्कारांचा आवाज येऊ लागला होता. शांत आणि दमदार पावले टाकत तो आघोरी मात्र नवीनच गाडलेल्या त्या मृतदेहाकडे सरकत होता आणि अचानक अवतीभोवती घुटमळणारे ते प्रेतात्मे हिंस्र होत त्या आघोरीवर हल्ला करू लागले. आता मात्र तो आघोरी भलताच खवळला. हातातील त्रिशूळ दोन्ही हातांनी मध्यभागी पकडून गरगर फिरवत तोंडाने एक क्लिष्ट मंत्रोच्चारण करत त्याने स्वतः भोवती एक गिरकी घेतली. तसे ते प्रेतात्मे क्षमा याचना करत इतरत्र पळू लागले. ताज्या ताज्या गाडलेल्या त्या मृतदेहाजवळ पोचताच त्या आघोरीला बाजूलाच पडलेलं एक कुदळ दिसलं. ते हातात घेत बेभान होऊन तो मातीची ती कबर खोदू लागला. त्याच्या हातात जणू 10 हत्तींचं बळ आलं होतं. कुदळाने माती मोकळी करत आणि मग ती दोन्ही हाताने भराभर मागे उडवत पुढील अर्ध्या पाऊण तासात त्याने ती कबर बऱ्यापैकी खोदली. आता मृतदेह हाती लागू लागला. वेगाने हालचाल करत त्याने त्या मृतदेहाजवळची माती मोकळी करण्यास सुरुवात केली. क्षणभर थांबून त्याने एक दीर्घ श्वास घेत अंदाज घेतला आणि तो पुटपुटू लागला. महिला, 70 पार झालेली महिला, वृद्धकाळानं निधन, पण सुटका नाही. अजूनही या फेऱ्यातच राहावं लागणार. पुढील 10-1 मिनिटात त्याने एका वृद्ध महिलेचा कृश मृतदेह मातीतून पूर्णपणे बाहेर काढला. तो मृतदेह उचलून मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवत आता तो आघोरीही त्या खड्ड्यातून बाहेर आला. विजांचा कडकडाट आता वाढू लागला होता आणि अशाच एका कडकडाटात त्या आघोरीनं पाहिलं. नाकातोंडात, डोळ्यात आणि सर्वांगावर मातीचा थर बसलेला तो मृतदेह भलताच विद्रूप आणि भयानक वाटत होता. पण त्याला त्याची तमा नव्हती. त्याला आपलं ध्येय साध्य करायचं होतं. त्यानं तो मृतदेह त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून खाली समतल भागात घेतला आणि तो मृतदेह नीट उताना झोपवत आता तो आघोरी त्या मृतदेहाच्या छातीवर उभा राहिला. त्याच्या वजनाने त्या कृशदेहाच्या बरगड्या कडकड करत तुटल्या. काहीसा तोल गेलेला आघोरी पुन्हा आपला तोल सावरत त्या मृतदेहावर उभा राहिला. हळूहळू आपला एक पाय वरती उचलत त्याने तो पाय आपल्या दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला. दोन्ही हातांच्या बोटांनी आपल्या छातीवर एक त्रिकोण बनवून त्याने शवसाधनेस सुरुवात केली आणि तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. सोसायट्याच्या वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात पाऊस बेभान होऊन बरसू लागला. पण पावसाचा हा अवतार त्या आघोरीसमोर फारच कमी भयानक वाटत होता. इरेला पेटलेला तो आघोरी जवळजवळ 2 तास त्या मृतदेहाच्या छातीवर उभा राहून शवसाधना करत होता. एका पायावर उभा असूनही तो एखाद्या पुतळ्यासारखा कमालीचा स्थिर वाटत होता. आणि अचानक त्याला आपल्या खांद्यावर वजन जाणवू लागलं. त्याच्या खांद्याच्या दोन्ही बाजूंनी त्याच्या छातीकडे पाय मोकळे सोडून कोणीतरी बसलं होतं. त्या मिट्ट अंधारात ते कोण आहे हे सांगणं कठीण होतं. पण आपल्या गुरूंचं अस्तित्व ओळखायला त्या आघोरीला क्षणाचाही विलंब लागला नाही. आता त्या आघोरीच्या चेहऱ्यावर एक समाधान झळकू लागलं. भोरानाथ बाबांचा प्रेतात्मा प्रकटला होता आणि तो त्या आघोरीच्या खांद्यावर येऊन विराजमान झाला होता. आघोरी आनंदाने त्याच्याशी काही बोलणार इतक्यात बाबांनी आपले दोन्ही हात आघोरीच्या तोंडावर ठेवले. हा एक संकेत होता. बाबा जणू आघोरीला एकही शब्द न बोलता शांत राहण्यास सांगत होते. तसे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो आघोरी शांत झाला. भोरानाथ बाबांनी आपले दोन्ही हात वर उंचावून अंगठा आणि तर्जनी यांचे काटकोन करत ते दोन्ही काटकोन अंगठा कानांच्या वर येईल अशा प्रकारे त्या आघोरीच्या दोन्ही कानांच्या वर ठेवले. भोरानाथ बाबांच्या दोन्ही तर्जनी इतक्या लांब होत्या की त्या दोन्ही आघोरीच्या कपाळावर येऊन मिळाल्या आणि पुढच्या काही क्षणात एक विलक्षण गोष्ट घडू लागली. एका पायावर उभा असलेला तो आघोरी आणि त्याच्या खांद्यावर बसलेला प्रेतात्मा विजेचा धक्का लागल्यासारखे अगदी वेगाने थरथरू लागले. आघोरीचं मस्तक आता हळूहळू विलक्षण सोनेरी प्रकाशात चमकू लागलं. विजेच्या कडकडाटात तो नजारा काहीसा विलक्षण आणि अनोखा वाटत होता.
अचानक मस्तकावरील तो दिव्य प्रकाश नाहीसा होत आता तिथे अंधार पसरला. खांद्यावर जाणवणारा तो प्रेतात्मा आता गायब झाला होता. आघोरी आता त्या कृश शवावरून खाली उतरला. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती का कोण जाणे, पण त्याला भूक मात्र लागली होती. त्याने तो कृश मृतदेह खांद्यावर टाकला आणि तो आडवाटेने निघत त्या अरण्याकडे जाऊ लागला. अरण्यात पोचताच तो या मृतदेहाचे मांस खाऊन आपली भूक भागवणार होता. इकडे त्या दुसऱ्या लहान मुलीच्या विचित्र मृत्यूला आता जवळजवळ 10 दिवस होत आले होते. त्या मृत मुलीची आई अजूनही कोमातच होती. शेजारच्या कुणीही काहीही पाहिलं नसल्यानं तपास दिशाहीन होता. प्रताप आणि सारं डिपार्टमेंट डोकं खपवून दमून गेलं होतं, पण काहीही हाती लागलं नव्हतं. फॉरेन्सिक टीमला त्या फ्लॅटमध्ये काही विचित्र गोष्टी मिळाल्या होत्या. हॉलमध्ये पसरलेली ती विचित्र काळसर भुकटी जी राख असावी असा प्रतापसह साऱ्यांचा कयास होता, पण ती एक वेगळंच केमिकल कॉम्पोजिशन असणारी भुकटी होती. असं काहीतरी जे अजूनही या जगासाठी अज्ञात होतं. फॉरेन्सिक टीम लॅबमध्ये निरनिराळे प्रयोग करून तो काय पदार्थ आहे याचा शोध गेले 10 दिवस घेत होती. पण शेवटी कंटाळून त्यांनी त्या भुकटीला फॉरेन पार्टिकल्स असं गोंडस नाव देऊन हात टेकले. शिवाय त्या फ्लॅटमध्ये काळे पंखही मिळाले होते. ते कावळ्यांचे पंख आहेत हे कन्फर्म झालं होतं, पण ते एका कावळ्याचे नव्हते, अनेक पक्ष्यांचे ते पंख होते. म्हणजे त्या रात्री त्या फ्लॅटमध्ये असंख्य कावळे उपस्थित होते. ही गोष्ट जितकी विचित्र तितकीच भयानक होती. प्रतापने आधीच्या रेवा नावाच्या मुलीच्या केसमध्येही कावळ्यांचा उल्लेख ऐकला होता. त्यामुळे या 2 केसमध्ये हा एक समान दुवा होता. पण आता त्या मुलीची आई शुद्धीवर आल्याशिवाय सत्य समजणं अवघड होतं आणि प्रतीक्षा संपली. पुढच्या 2च दिवसांनी प्रतापला हॉस्पिटलमधून फोन आला. ती महिला शुद्धीवर आली होती. प्रताप आणि टीम पुढच्या अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये पोचली, पण त्यांना जवळजवळ तासभर वाट पाहावी लागली, कारण शुद्धीवर आलेली ती महिला प्रचंड घाबरली होती. ती कुणालाही जवळ येऊ देत नव्हती. एखाद्या माथेफिरूसारखी ती जवळच्या वस्तू इतरांच्या अंगावर फेकत होती आणि आपल्या मुलीचं नाव घेऊन मोठमोठ्याने रडत होती. शेवटी 3 नर्स आणि क्लिनिंग स्टाफमधील एक महिला अशा 4 महिलांनी तिला पकडून कसंबसं शांत केलं. प्रताप आणि 2 कॉन्स्टेबल आत गेले. तेव्हाही 2 नर्स तिला पकडून बसल्या होत्या. ती महिला अजूनही मुसमुसत होती. प्रतापने तिला शांत राहण्याची विनंती करत तिचा जबाब घ्यायला सुरुवात केली. हे बघा मॅडम, तुमचं दुःख मी समजू शकतो, पण आपल्याला गुन्हेगाराला पकडायचं असेल तर तुम्हाला त्या रात्री नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगावं लागेल. माफ करा, पण तुम्हाला त्रास देणे हा आमचा उद्देश नाहीये. आम्ही तुमची मदत करायला आलोय, प्रताप म्हणाला. तसे त्या महिलेने रडणे थांबवले. आता तिचा चेहरा कमालीचा गंभीर आणि भीतीने ग्रासलेला वाटत होता. हुंदका आवरत ती बोलू लागली. नक्की काय झालं कसं सांगू आणि काय सांगू? माझी पोर मारली हो त्या कावळ्यांनी, असं बोलून ती महिला पुन्हा जोराने रडू लागली. पुढील 5 मिनिटात बाजूच्या नर्सनी तिला धीर देत शांत केलं. प्रतापने रिक्वेस्ट केल्यावर ती महिला स्वतःला सावरून कशीबशी पुन्हा बोलू लागली. ती रात्र आमच्यासाठी एक सामान्य रात्र होती. माझे पती दुसऱ्या शहरात जॉब करतात. मी आणि माझी मुलगी दोघीच इथे राहतो. त्या रात्री मी आणि माझी मुलगी टीव्ही पाहत होतो. मुलीला सोफ्यावरच झोप लागली. मी टीव्ही पाहत बसले होते. मला वेळेचं भानच राहिलं नव्हतं आणि अचानक दरवाजावर टकटक आवाज आला. मी काहीशी घाबरले. नंतर हिम्मत करून उठले आणि डोअर लेन्समधून बाहेर पाहिलं. बाहेर प्रेरणा उभी होती. प्रेरणा आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारी एक मुलगी आहे जी जॉब करते. ओळखीचा माणूस पाहिल्यावर मी दरवाजा उघडला आणि तिला आत घेतलं. प्रेरणा आत आली आणि तिनं तिचं डोकं दुखत असल्याचं सांगितलं. तिला पेन किलर टॅबलेट हवी होती. मी तिला मुलीवर लक्ष ठेवायला सांगून टॅबलेट आणण्यासाठी बेडरूमकडे गेले आणि अचानक काही क्षणात मला मुलीचा किंचाळण्याचा आवाज आला. मी धावत बाहेर आले आणि मला दिसलं
की सबंद हॉलमध्ये 200-300 कावळे होते. माझी मुलगी जागी झाली होती आणि सोफ्याजवळ उभी होती आणि ते कावळे तिच्या भोवती घिरट्या घालत तिला टोचत होते. तिथे प्रेरणा कुठेही नव्हती. ते दृश्य पाहून मी जोराने किंचाळत बेशुद्ध झाले. पुढचं मला काही आठवत नाही आणि जेव्हा मी आज जागी झाले तेव्हा मला कळालं की माझी मुलगी आता हयात नाहीये. एवढं सांगून ती महिला पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागली. त्या रात्री त्या घरामध्ये नेमकं काय झालं याची पुसटशी कल्पना प्रतापला आली. प्रतापने त्या महिलेकडून प्रेरणा नावाच्या त्या तरुणीबद्दल शक्य तेवढी माहिती गोळा केली. त्या महिलेला काळजी घ्यायला सांगत तो उठला आणि सोबतच्या 2 कॉन्स्टेबलना इशारा करून ते हॉस्पिटलमधून बाहेर पडले. प्रताप आणि टीम आता त्या महिलेच्या अपार्टमेंटच्या दिशेनं निघाले होते. तिथे पोहोचून त्यांना त्या प्रेरणाबद्दल माहिती गोळा करायची होती. अपार्टमेंटमध्ये पोचताच त्यांना समजलं की प्रेरणा शहरातल्याच एका बीपीओमध्ये काम करते आणि आता ती जॉबवर गेली आहे. तिच्या बीपीओचा पत्ता मिळवून आता टीम त्या बीपीओ सेंटरकडे निघाली. बीपीओ सेंटरमधून त्यांनी प्रेरणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तसेच तिथल्या मॅनेजमेंटशी डिस्कशन करून ज्या दिवशी तो प्रकार घडला होता त्या 24 तासांचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घ्यायला ते विसरले नाहीत. प्रेरणाला घेऊन पोलीस चौकीवर आल्यावर प्रतापने तिची कसून चौकशी केली. काहीशी घाबरून गेलेली ती तरुणी सर्व प्रश्नांची उत्तरे देत होती. त्या तरुणीने त्या रात्री आपण नाईट शिफ्टला असल्याने घरी येण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगितलं. प्रतापने बीपीओमधून आणलेलं ते 24 तासांचं फुटेज तपासायला सुरुवात केली. एक एक फ्रेम बारकाईने चाळत असता प्रतापच्या लक्षात आलं की त्या तरुणीची नाईट शिफ्ट रात्री 10 वाजता सुरू झाली होती. 10 वाजल्यानंतर ती त्या फुटेजमध्ये दिसू लागली होती. त्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत ती तिथेच होती. 1-2 वेळा ती 1-2 मिनिटांसाठी टॉयलेटकडे जाताना दिसली होती. पण ते बीपीओ त्या अपार्टमेंटपासून पाऊण तासाच्या अंतरावर असल्यानं 2-3 मिनिटात गायब होऊन अपार्टमेंटमध्ये पोचणे कोणालाही शक्य नव्हते. थोडक्यात ती तरुणी खरं बोलत होती. तिच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याने तुर्तास तरी तिला अटक करणे शक्य नव्हते. आणि मुळातच ज्या पोटतिडकीने ती तरुणी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये हे सांगत होती त्यावरून प्रतापला कुठेतरी खात्री होती की ही तरुणी खरे बोलत आहे. शिवाय बीपीओच्या त्या सीसीटीव्ही फुटेजवरून ती त्या रात्री पूर्ण वेळ तिथेच होती हे सिद्ध होत होतं. अपार्टमेंटमध्ये त्या मुलीचा खून हा रात्री 1-1:30च्या दरम्यान झाला असावा हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालं होतं. थोडक्यात या तरुणीला सोडण्याशिवाय प्रताप पुढे कोणताही पर्याय नव्हता. पुन्हा गरज लागली तर चौकशीला यावं लागेल असे सांगून प्रतापने तिला घरी जायला सांगितलं. शुद्धीवर आलेल्या त्या महिलेकडून काहीतरी लीड मिळेल ही प्रतापची आशा आता फोल ठरली होती. त्या लहान मुलीच्या हत्येला जवळजवळ 15 दिवस होऊनही प्रतापचा तपास पुन्हा त्याच जागी येऊन थांबत होता. पण महिन्याभरात 2 कोवळ्या मुलींची हत्या झाल्याने आता प्रतापवर दबाव वाढत चालला होता. SP ऑफिसमधून येणारे फोन वाढू लागले होते. शिवाय पहिल्या मुलीची केस कोल्ड केस होऊन बंद करावी लागल्यानंतर आता ही दुसरी केसही त्याच दिशेने जात असल्याने प्रताप काहीसा वैतागला होता. कोणतेही ठोस लीड हाती नसल्याने तपास दिशाहीन झाला होता. प्रतापने हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या त्या महिलेची पुन्हा भेट घेतली. प्रेरणाकडे केलेल्या चौकशीबद्दल त्याने त्या महिलेला कल्पना दिली. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार ती तरुणी म्हणजेच प्रेरणा असं काही करेल हे शक्य नव्हतं. मुळात त्या रात्री फ्लॅटमध्ये आलेली ती तरुणी प्रेरणा नसावीच असं तिला वाटत होतं. प्रेरणाचं रूप घेऊन आलेलं ते काहीतरी विचित्रच होतं, अमानवी होतं असं त्या महिलेचे म्हणणे होते. प्रतापचा त्या महिलेच्या म्हणण्यावर काडी मात्र विश्वास नसला तरी तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला. आता या केसमध्ये पुढे काय करावं हा विचार करत प्रताप चौकीवर पोचला. चौकीवर पोचताच त्याला मिलिंदचा फोन आला. गडबडीत असतानाही प्रतापने तो फोन उचलला. काय मग सुपरकॉप, पत्ता कुठे? मिलिंद आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत बोलला. काय सांगू यार, मी फारच बिझी आहे आजकाल. कसे बसे हसत प्रताप म्हणाला. अरे काही विशेष नाही,
रात्रीच आईनं नाव काढलं होतं तुझं. विचारत होती बरेच दिवस आला नाही घरी, या संडेला जमेल का यायला? जेवणाचा बेत करतो, मिलिंद म्हणाला. अरे हो यार, काकूंना माझा नमस्कार सांग. आणि संडेच म्हणत असशील तर ते काही खरं नाही यार. मी संडेला सकाळी तुला फोन करून सांगेन येणार की नाही ते, पण वर्कलोड पाहता ते शक्य होईल असं वाटत नाहीये. बघूया, नाहीतर पुढच्या संडेला नक्की भेटू, सिगरेट शिलगावत प्रताप म्हणाला. इकडे अरण्यात वावरणाऱ्या त्या अभद्र जाणीवेने 2 बळी घेतले असले तरी तो आघोरी सोडून इतर कुणालाही या प्रकाराबद्दल कल्पना नव्हती. ती अनिष्ठ शक्ती अमावस्येच्या रात्री मिट्ट काळोखात येऊन आपले कृत्य पार पाडत होते. बेसावध असणाऱ्या शहरावर आपली सैतानी सत्ता प्रस्थापित करू पाहत होती. त्या शहरात अजून किती बळी जाणार होते? काय होतं त्या सैतानी कावळ्यांचं रहस्य? काय होता त्यांचा उद्देश? या सैतानी ताकदीला तो आघोरी तरी रोखू शकणार होता का? या गोष्टींची उत्तरं तुर्तास तरी कोणाकडेही नव्हती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.